नमस्कार. आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी म्हणजेच भैरव अष्टमी आहे आणि हा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणून मानला जातो आणि दैनंदिन जीवनामध्ये आपल्या असलेल्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी अनेक विविध देवी देवतांचं पूजन, अनुष्ठान, हवन आपल्यापैकी बरेच लोक करतात बघा. परंतु कालभैरव उपासना ही यामध्ये अति उपयोगी अशी उपासना मानली गेलेली आहे आणि अनेक उच्च कोटीच्या साधकांच्या मते कोणत्याही देवी देवतेची साधना करण्याअगोदर सर्वप्रथम आपण गणेश व कालभैरवांचे पूजन अवश्य करतो. तर गणपती सर्व विघ्न विनाशक आहेत, तर भैरव काय आहेत, तर भैरव हे सर्व शत्रू संहारक आहेत. या कलियुगामध्ये आपल्याला साधना करणं कठीण आहे आणि त्या साधनेची परिपूर्णता होत नाही, परंतु या विपरीत कालभैरव ही अत्यंत शीघ्र फलदाय व शीघ्र सफलता देणारी अशी देवता आहे बघा. अतिप्राचीन काळापासून आपण बघत आलो आहोत की कोणत्याही धार्मिक यज्ञ असो किंवा ग्रामदेवता असो, मंदिर किंवा धरण पूल बांधणे असो, अशा वेळी आपल्या या कार्यामध्ये विघ्न येऊ नये म्हणून किंवा शत्रुबाधा होऊ नये म्हणून कालभैरवाची स्थापना करण्याची दिसून येते बघा. बऱ्याच ठिकाणी शेंदूर लावलेला दगड आढळतो. त्याला कोणी म्हसोबा किंवा अन्य बोली भाषेतील नावाने ओळखतात. जसं की पण ते काय असतात, तर ते कालभैरव असतात. कालभैरवाचं प्रतीक असतं. तसंच कोणतीही साधना करताना भैरव आज्ञा घ्यावी लागते, कारण भैरव हा दाही दिशेकडून येणाऱ्या संकटांपासून आपलं रक्षण करत असतात बघा. या व्यतिरिक्त भैरवांची प्रत्यक्ष साधना सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. आजचे प्रत्येकाचे जीवन हे अधिक प्रमाणात समस्यांनी ग्रस्त आहे आणि पावलोपावली आपल्याला संकट आपल्या आजूबाजूला उभी राहिलेली असतात. तर अशा वेळी अकारण शत्रुत्व निर्माण होतं. तसंच कधीकधी काय होतं, तर आजारपण वाढतं. या अशामुळे अत्यंत संघर्षमय जीवन आपल्याला जगावं लागतं आणि या सर्वांचं निराकरण करण्यासाठी आजच्या युगात अन्य देवी देवतांच्या साधनेपेक्षा भैरव साधना अतिशय उपयुक्त मानली गेलेली आहे. कारण भैरव म्हणजे महादेवांचा 5वा अवतार होता बघा. तसंच भैरव म्हणजेच ज्याप्रमाणे पोलीस आपल्यासाठी संरक्षणाचं काम करतात, त्याचप्रमाणे भैरव हे कालभैरव हे आपल्या संरक्षणाचं काम करत असतात. म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीने, मी तर म्हणेन तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने दररोज कालभैरव अष्टकाचं पठण करायला हवं. तुमच्या घरामध्ये प्रत्येकाने कालभैरव अष्टकाचं पठण करणं खूप गरजेचं आहे. जर पठण करणं शक्य नसेल तर किमान श्रवण करणं तरीही चालेल. तर यामुळे काय होतं, तर यामुळे आपल्याभोवती एक सुरक्षा कवच निर्माण होतं आणि आपल्यावरती कोणतंही संकट येत नाही. म्हणून तुम्ही भैरव साधनामध्ये, कालभैरवाच्या साधनामध्ये कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही ही सेवा नक्की करा. तर का करायची आहे बघा, याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते. तर जीवनातील आपल्या दुःख निवारण करण्यासाठी, तसंच तुमच्या आयुष्यामध्ये तीव्र बाधा किंवा समस्या येत असतील वारंवार, तर त्याच्या निराकरणासाठी सुद्धा ही सेवा कालभैरवांची तुम्हाला या कालभैरव जयंती दिवशी तुम्हाला करायची आहे. तसंच जीवनामध्ये आपल्या नित्य कष्ट आणि मानसिक तणाव दूर करण्यासाठी सुद्धा याची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे बघा. तसंच आपल्या व्याधी कोणती असेल किंवा आजारपण, सतत आजारपण येत असेल किंवा एखादा रोग आजार असेल तुम्हाला, तर तो आजार शमण्यासाठी सुद्धा कालभैरवांची अतिशय मनापासून अशी सेवा करणं खूप गरजेचं आहे. तर जर तुम्हाला शत्रुबाधा असेल असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही त्यासाठी कालभैरवाचं नक्की पूजन करा. तसंच आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या कोर्टामध्ये केसेस चालू असतात बघा, कोणत्याही कारणाच्या. तर त्या केसेस जिंकण्यासाठी किंवा खोट्या आरोपातून तुमची मुक्तता व्हावी आणि निर्दोष सुटका व्हावी म्हणून तुम्ही ही सेवा कालभैरवांची नक्की करू शकता.
तसंच सर्प, श्वान भय निवारणासाठी आणि चोर भय निवारणासाठी सुद्धा आपण ही सेवा नक्की करू शकतो. तर आता ही सेवा कशी करायची कालभैरव जयंतीच्या दिवशी या सर्व समस्यांच्या निवारणासाठी याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्याच्यावरती जाऊन तुम्ही क्लिक करा, तुम्हाला तो व्हिडिओ सविस्तर पाहायला मिळेल. तर भैरव हे शिवाचं प्रतिरूप आहे, म्हणजेच काहीतरी शिव आणि भैरव यात जास्त अंतर नाही आहे. याचा अर्थ शिवाची उपासना केली तरी भैरव उपासनाचं फळ तुम्हाला मिळून जातं. भैरवांची उपासना केली तरी शिवपूजनाचं फळसुद्धा आपल्याला मिळतं. तर भैरवांच्या विभिन्न स्वरूपांच्या उपासना पद्धती या वेगवेगळ्या स्वरूपात आहेत. प्रत्येक भैरवाचे मंत्र हे सुद्धा वेगवेगळे आहेत. तसंच शिवपुराण, लिंगपुराण किंवा अन्य इतर पुराणांमध्ये भैरवांसंबंधित उपासना, त्यांच्या लीला, तसंच त्यांचं पूजन याची विस्तृत माहिती आपल्याला पाहायला मिळते बघा. तसं नाथ संप्रदायामध्ये सुद्धा भैरवाच्या पूजेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि भैरवाची पत्नी तिला आपण भैरवी असं म्हणतात. तर भैरव उपासनेत आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही भैरव उपासना करत असाल तर जे काही तुम्ही मंत्र म्हणताय त्या मंत्रासाठी तुम्हाला रुद्राक्षमाळा असणं खूप गरजेचं आहे. भैरव उपासना करताना रुद्राक्षमाळा गळ्यामध्ये धारण करावी किंवा भैरव उपासनेतील मंत्र हे रुद्राक्षाच्या माळेवरच जप करायचे. कारण त्याचा त्वरित परिणाम आपल्याला यामुळे पाहायला मिळतो. तर काशी नगरीमध्ये कालभैरव यांचं जगप्रसिद्ध असं मंदिर आहे आणि काशीमध्येच कपालमोचन तीर्थ या ठिकाणी कालभैरवाचं स्थान मानतात बघा. हे सर्व पाप नाश करणारं तीर्थक्षेत्र असं मानलं गेलेलं आहे. महाकालभैरव आपल्या भक्तांच्या प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करतात. म्हणून आपण अगदी छोट्या व साध्या पद्धतीने कालभैरवांची पूजा केली तरी सुद्धा कालभैरव प्रसन्न होतात. आता कालभैरवांच्या बाबतीत अनेक संभ्रम निर्माण करण्यात आलेले आहेत. जसं की संसारी व्यक्तीने कालभैरवाची उपासना करू नये, कालभैरवांची उपासना केवळ स्मशानात करावी, कालभैरवांची उपासना करताना मदिरा पिणे आवश्यक आहे, असे माहितीमुळे सर्वसाधारण साधक काय करतात, भैरवाची उपासना करायला घाबरतात. पण भैरवाचे विविध अवतारसुद्धा आहेत आणि त्यातले काही भैरव अवतार हे अष्टमहाभैरव या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. तर या अष्टभैरवांबद्दल माहिती अनेक ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. जर काही कारणानं कालभैरवांची कोणतीच उपासना करणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, तर किमान रोज या अष्टभैरवांची नावं जरी तुम्ही पठण केली तरीसुद्धा त्याचं बरंच कार्य आपलं सिद्ध होतं. आणि आजच्या काळामध्ये अनेक साधक हे भैरवाचे उपासक आहेत. काही प्रचलित भैरवांची साधना मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर ही साधना तुम्हाला कशी करायची आहे, नित्यपूजन कसं करायचं आहे, हे सर्व या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर भैरवाच्या नित्यपूजनाची पद्धत कशी आहे बघा. तर कालभैरवांची प्रतिमा, मूर्ती किंवा फोटो घरामध्ये ठेवायचा नसतो. जर नित्य उपासनेमध्ये कालभैरवाच्या प्रतिमेची आवश्यकता असेल तरच अशा वेळी आपण कालभैरव किंवा शिवाचा अवतार असल्यामुळेच आपण शिवप्रतिमेचं किंवा महादेवाच्या फोटोंचं पूजन आपण घरामध्ये नित्य उपासनेमध्ये करू शकतो. जयंती दिवशी आपण पूजाविधी कशा प्रकारे करायचे ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर काय करायचं, सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे, देवासमोर किंवा महादेवासमोर बसायचं, महादेवांच्या फोटोकडे बघून त्यांना भैरव स्वरूप मानून त्यांना नमस्कार करायचा, तुपाचा दिवा लावायचा, त्याच्यानंतर सुगंधित अगरबत्ती धूप लावायचं आणि तुम्ही भैरवासंदर्भातील म्हणजेच भैरवाची स्तुती, भैरवाचे स्तोत्र किंवा भैरव नामावली किंवा भैरव कवच अशा प्रकारे तुम्हाला जे शक्य आहे त्यापैकी वरीलपैकी कोणतीही एक भैरवाचं सेवा नित्यपठणामध्ये तुम्हाला करायचे आहे. फक्त हे स्तोत्र रोज मनोभावे म्हणावं. मग तुम्ही कालभैरव अष्टकसुद्धा म्हणू शकता, कारण कालभैरव स्तोत्र म्हणू शकता, तर भैरव नामावली म्हणू शकता, भैरव कवच म्हणू शकता.
तर काहीच नाही, किमान त्या भैरवाला हात जोडून नमस्कार करावा. शक्य असल्यास प्रत्येक अष्टमीला भैरवांना वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य दाखवायचा असतो. तर अशा प्रकारे कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही हे मंत्र म्हणा आणि अशा प्रकारे कालभैरवांची सेवासुद्धा करू शकता. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.